हरे कृष्ण. साप्ताहिकी रविवारी जो आपला भगवद्गीतेचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आजची चर्चा सुरू करतोय. आज आपला श्लोक आहे भगवद्गीता जशी आहे तशी. आणि अध्याय आपला 8, अक्षर ब्रह्मयोग. आणि श्लोक क्रमांक आहे 28, शेवटचा श्लोक आहे. तर आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये आपल्याला भक्ती योगाचे सर्वोच्च फल, सगळ्यात महत्वपूर्ण काय फळ मिळतं भक्तियोग केल्याने, सर्व वैदिक कर्मांवर मात करून परमधामाची कशी प्राप्ती करून देतो त्याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते ओम वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते ओम नमो वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. आता श्लोक वाचण्याचा प्रयत्न करूया. वेदेषु यज्ञेषु तपसु च एव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वम् इदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति च आद्यम्. वेदेषु यज्ञेषु तपस च एव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. वेदेषु यज्ञेषु तपस्सु च एव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानम् उपैति च अद्यम्. वेदेषु यज्ञेषु तपसु च एव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वम् इदं विदित्वा योगी परं स्थानम् उपैति चाद्यम्. वेदेषु यज्ञेषु तपसु च एव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति च अद्यम्. वेदेषु यज्ञेषु तपसु च एव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. हरे कृष्ण. माताजी तुम्ही वाचणार? हरे कृष्ण माताजी. Thank हरे you. कृष्ण माताजी. हा हा, हरे कृष्ण वाचा माताजी. वेदेषु यज्ञेषु चैव दाने पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत् विदित्वा हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनुवाद. अनुवाद तथा तात्पर्य श्रीला प्रभुपादांच्या द्वारे. जगद्गुरु श्रीला प्रभुपादांची जय. हे अर्जुना, सॉरी, भक्ती मार्गाचा स्वीकार करणारा मनुष्य वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. तात्पर्य. हा श्लोक म्हणजे विशेष करून 7व्या आणि 8व्या अध्यायात वर्णन करण्यात आलेल्या कृष्ण भक्तामृत भक्ती योगाच्या वर्णाचा सारांश आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली वेदाध्ययन करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तव्य करत असताना अनेक प्रकारच्या तपस्या केल्या पाहिजेत. ब्रह्मचर्याने आध्यात्मिक गुरुच्या गृही केवळ एका सेवकाप्रमाणे राहिले पाहिजे आणि दारोदारी भिक्षा मागून ती गुरुला अर्पण केली पाहिजे. तो केवळ गुरुच्या आज्ञेनेच अन्न ग्रहण करतो आणि जर एखाद दिवशी गुरुने त्याला भोजनाकरिता बोलाविले नाही तर शिष्याला उपवास करावा लागतो. ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करण्यासाठी वैदिक संस्कृतीचे काही नियम आहेत. शिष्याने गुरुच्या मार्गदर्शनाखाली 5 ते 20 वर्षापर्यंत अध्ययन केल्यानंतर तो चारित्र्यवान सदाचारी व्यक्ती होतो. वेदाध्ययने आराम खुर्चीत बसून गप्पा मारणाऱ्या तत्वज्ञानासाठी नसून चारित्र्य निर्मिती करिता असते. या प्रशिक्षणानंतर ब्रह्मचर्याला विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची अनुमती दिली जाते.
गृहस्थाश्रमात असताना त्याला अनेक यज्ञ करावे लागतात, जेणेकरून तो अधिक उन्नती करू शकेल. त्याने देश काल परिस्थिती अनुरूप भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सात्विक, राजसिक आणि तामसिक दानामधील भेद जाणून दान दिले पाहिजे. गृहस्थ जीवनातून निवृत्त होऊन वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केल्यावर त्याला अरण्यात वल्कले धारण करणे, अक्षौर इत्यादी कठोर तपस्या करावी लागते. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रमाच्या नियमांचे पालन केल्याने मनुष्य जीवनाच्या सिद्धावस्थेप्रत उन्नत होतो. त्यापैकी काही जण स्वर्ग लोकाप्रत उन्नत होतात आणि अधिक प्रगती केल्यानंतर ते आध्यात्मिक विश्वातील निर्विशेष ब्रह्मज्योतीत किंवा वैकुंठ लोकात किंवा कृष्ण लोकात मुक्त होतात. वेदांमध्ये या मार्गाचे दिग्दर्शन करण्यात आले आहे. परंतु कृष्ण भावनेचे सौंदर्य यातच आहे की भक्तीमध्ये युक्त झाल्याने मनुष्य त्वरितच वर्णाश्रमाच्या सर्व कर्मकांडाच्या पलीकडे जातो. इदम विदित्वा हे शब्द दर्शवितात की भगवद्गीतेच्या 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशांना मनुष्याने जाणले पाहिजे. मनुष्याने अध्याय पांडित्याने किंवा मानसिक तर्कवादाने जाणण्याचा प्रयत्न न करता भक्तीच्या सान्निध्यात श्रवण करून जाणून घेतले पाहिजे. 7वा अध्याय ते 12वा अध्याय यामध्ये गीतेचे संपूर्ण सार आहे. पहिले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय म्हणजे मधल्या 6 अध्यायांवर आवरण असल्याप्रमाणे आहेत आणि हे मधील 6 अध्याय भगवंताने विशेष करून सुरक्षित ठेवले आहेत. भक्तांच्या सत्संगामध्ये भगवद्गीता विशेषतः मधील 6 अध्याय जाणून घेणे इतपत जर कोणी भाग्यवान असेल तर तो तात्काळ तपस्या, यज्ञ, दान, कर, तर्क इत्यादींच्या पलीकडे जाऊन स्तुत्य बनतो. कारण या सर्व क्रियांचे फळ मनुष्याला केवळ कृष्ण भावनेद्वारे प्राप्त होऊ शकते. ज्याला भगवद्गीतेवर अल्पशी देखील श्रद्धा आहे त्याने भक्तांकडून भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. कारण 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवद्गीता ही केवळ भक्तच जाणू शकतात. इतर कोणीही भगवद्गीतेचा उद्देश पूर्णपणे जाणू शकत नाही. म्हणून मनुष्याने भगवद्गीता ही मानसिक तर्कवाद्यांकडून न जाणता कृष्ण भक्तांकडूनच जाणून घेतली पाहिजे. हे श्रद्धेचे लक्षण आहे. जेव्हा मनुष्य भक्ताचा शोध करतो आणि शेवटी त्याला भक्तांची संगती प्राप्त होते तेव्हाच वस्तुतः मनुष्य भगवद्गीता जाणण्यास आणि तिचे अध्ययन करण्यास प्रारंभ करतो. भक्तांच्या सत्संगामध्ये प्रगती केल्याने मनुष्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तो स्थित होतो आणि अशा सेवेमुळे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या लीला, रूप, कार्य, नाम इत्यादींशी संबंधित असणारे सारे संदेह नाहीसे होतात. हे सारे संदेह पूर्णपणे नष्ट झाल्यावर मनुष्य आपल्या अध्ययनामध्ये दृढ होतो. त्यानंतर भगवद्गीतेच्या अध्ययनाने त्याला आनंद प्राप्त होतो आणि आपण सदैव कृष्ण भावनाभावित असल्याची भावना त्याला प्राप्त होते. अत्यंत उन्नत अवस्थेमध्ये मनुष्य पूर्णपणे श्रीकृष्णांच्या प्रेमामध्ये पडतो. जीवनाच्या परमोच्च सिद्धावस्थेमध्ये मनुष्याला श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक विश्वातील धामाची गोलोक वृंदावनाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी भक्त नित्य आनंद मिळतो. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण. कृष्ण. आपण जगन्नाथजी, बलदेवजी, सुभद्रामया, सुदर्शन भगवान, राधा कुंज बिहारी, राधा माधव, राधा गोपीनाथजी, निताई गौर भगवान, सगळे आचार्य, सगळे गुरु आणि विशेष करून ह्या इथं उपस्थित असलेले भक्त यांच्या चरणात आपण प्रणाम करून कृपेची याचना करत आहोत की जेणेकरून आपल्याला या श्लोकामध्ये काय सांगितले आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आपला श्लोक आहे, वेदेषु यज्ञेषु तपसु च एव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् यत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति च अद्यम. आपण याचा अर्थ पण बघितलाय. तर याचा महत्वाचा उद्देश काय? पुण्याच्या पलीकडचा प्रवास, भक्तीच जीवनाची अंतिम सिद्धी कसं, ते आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक जण काय करतोय? काही न काही मिळवण्यासाठी, कोणी धन अर्जन करण्यासाठी, मानासाठी, स्वर्गासाठी, पुण्यासाठी भागदौड करतोय. पण भगवद्गीतेच्या या अध्यायात शेवटी भगवान श्रीकृष्ण एक आश्चर्यकारक घोषणा प्रस्तुत करताय की भक्ती केल्याने सर्व मिळतेच, पण त्याहूनही श्रेष्ठ म्हणजे माझी प्राप्ती होते. आणि भगवद्गीतेत म्हटलेलंच ना, जो अनन्यभावाने माझी भक्ती करतो त्याचं सगळं काही भगवान काय योगक्षेम वाहमी हम पण म्हटलेलं आहे. तर मग जर भगवंत आपली काळजी घेत असेल तर मग आपल्याला काय करायला पाहिजे? भक्ती करायला पाहिजे. आणि मग आपल्याला कळतं की आपण पुण्य शोधत आहोत की परमेश्वराला शोधत आहोत. आपल्याला पुण्य पाहिजे का स्वर्गात जाण्यासाठी किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी, की आपल्याला खरोखर हे सगळं सोडून भगवंताची प्राप्ती पाहिजे. एक दोन मुलं होते. ते दोन मुलांना विचारण्यात आलं. एकाला विचारलं की तुला काय पाहिजे? पप्पा पाहिजे की पप्पांची तुला संपत्ती पाहिजे? एकाने म्हटलं मला संपत्ती पाहिजे आणि दुसऱ्याने म्हटलं नको, मला फक्त पप्पा पाहिजे. म्हणजे पप्पा आहे म्हणजे वडील आहे आपल्या बरोबर, तर सगळं काही आपल्या बरोबर आहे. म्हणजे वडिलांचं जे काय ते सगळं आपलंच आहे ना. तसंच इथं सुद्धा आपण जर भगवान अं, अं, केंद्रबिंदू ठेवले आणि भगवंतांना आपण सर्वस्व अर्पण केलं तर काय होतं? भगवंत आपल्याला सगळं काही देतात, कसली कमी ठेवत नाही. आपल्या न मागता आपल्याला सगळं काही मिळतं. भगवान इथे अं, 4 गोष्टींचा उल्लेख करतात आहे. वेदाध्ययन, यज्ञ, तपस्या, दान, हे सगळ्या केल्याने वेगवेगळे फळ प्राप्त होतात. परंतु यापेक्षाही श्रेष्ठ काय आहे? कृष्ण भक्ती. कारण हे सगळ्यांचा शेवट जर कृष्ण भक्तीत होत नसेल तर ते सगळं अपूर्ण राहतं. म्हणून भक्ती ही शेवटची पायरी नाहीये. तर भक्ती काय आहे? या सगळ्या साधनांचा मुकुटमणी आहे. आता तुम्ही म्हणाल पुण्य आणि प्रेम यात काय फरक आहे? पुण्यामुळे काय होतं? आपल्याला चांगला जन्म मिळू शकतो, आपण स्वर्गात जाऊ शकतो, देवता बनू शकतो, सगळे सुखसोयी मिळू शकतात. पण हे कुठपर्यंत जोर आपलं सुख आहे तोवर, नंतर ते काय नष्ट होतं. आणि पण भगवत प्रेम देऊ शकत नाही या गोष्टी. म्हणून केवळ भगवत प्रेम शुद्ध भक्तीनेच मिळतं. तेव्हा आपल्याला काय लक्षात घ्यायला पाहिजे? प्रभुपादांनी काय सांगितले याविषयी ते लक्षात घ्यायला पाहिजे. ते म्हणतात की वेदांचा उद्देश कृष्णाला जाणणं आहे, यज्ञांचा उद्देश विष्णूला संतुष्ट करणं आहे, तपस्येचा उद्देश हृदय शुद्ध करणं आहे आणि दानाचा उद्देश अहंकार कमी करणे. सर्वांचा शेवट जर कृष्ण भक्तीत झाला तर आपलं जीवन सफल होतं. आणि आपल्या भागवताचा पण आपल्याला संदेश आहेच. आज आपण ऐकलेला आहे, स वै पुंसां पर धर्म यत भक्ती अधोक्षजे. म्हणजे धर्म तोच श्रेष्ठ आहे जो भगवंतावर निष्काम प्रेम निर्माण करतो. आपण साठी काय मिळावं म्हणून आपण कार्य करत नाही, त्यांना काही अर्पण नाही करत आहेत. आपल्याला त्यांच्याविषयी प्रेम निर्माण व्हावं, तेही निष्काम, त्यासाठी आपण भक्ती करतोय. चैतन्य महाप्रभूजी पण काय म्हणतात? प्रेम पुमर्थ महान. म्हणजे काय? धर्म, अर्थ आणि काम, मोक्ष याच्याही पलीकडे भगवत प्रेम हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे. आणि आपण जर बघितलं प्रभुपादांचं जीवन
तर त्यांनी पण काय केलं, लाखो लोकांना हेच सांगितलं, स्वर्ग मागू नका, कृष्ण मागा. कारण जिथे कृष्ण आहे तिथं सर्व काही आहे. आता आपल्याला सुदामाची गोष्ट माहिती आहे. सुदामाचे मित्र कोण होते? कृष्ण भगवान. पण ते कृष्णाकडे काही मागण्यासाठी गेले नाहीत. ज्या परिस्थितीत होते त्या परिस्थितीतच त्यांनी कृष्णाचं नामस्मरण केलं, एकदम त्याच्यामध्ये डुबून जाऊन. पण खूप बिकट परिस्थिती आल्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना विनवणी केल्यानंतर जेव्हा ते श्रीकृष्णांकडे गेले, तर ते धन मागायला गेले नव्हते, तर काय, कशासाठी गेले? ते भेटण्यासाठी, प्रेमाने गेले ते. परंतु कृष्णाने काय केलं, त्यांना प्रेम तर दिलंच, पण त्यांना जे काय आवश्यक होतं ते सर्व दिलं. भक्ताला मागावं लागत नाही हे आपल्याला त्याच्यावरून समजतं. त्याची काळजी स्वतः भगवंत घेतात. तुकाराम महाराज पण काय म्हणतात आपल्याला, धन नको, मान नको, देवा तुझे नाम पुरे. तुझं नाव हेच माझ्यासाठी सफिशियंट आहे, पुरेसं आहे, मला दुसरं काही नको. ज्ञानेश्वरांनी पण त्यांच्या ज्ञानेश्वरीत काय सांगितलं आपल्याला, ज्याला परमेश्वर मिळाला त्याला बाकी काही उरत नाही. वेद म्हणती कृष्ण जाण, यज्ञ म्हणती कृष्ण मान, तप म्हणे मन शुद्ध करा, भक्ती म्हणे सारे विसरा, कृष्ण चरणी प्रेम धरा, पुण्य सारे मागे पडती, गोलोकाची वाट खुलती. आज आपण आपल्या जीवनात जर बघितलं तर आज या अवाढव्य जो पसारा पसरलेला आहे, आपण पसरवून ठेवलेला आहे, आपल्याला वाटतं की प्रगती झाली, मॉडर्न सिव्हिलायझेशन आलं, वेळ बदललाय, बदलत्या वेळेप्रमाणे आपल्याला वागलं पाहिजे. पूजा करणं, कुणी आपल्याला सांगितलं की काळ सर्पाचा दोष आहे, आपण लगेच भीतीमुळे काय करतो, ती पूजा करतो, दान करतो, व्रत करतो, तीर्थयात्रा करतो. पण आपण स्वतःला विचारायला पाहिजे की यामुळे माझे कृष्णप्रेम वाढत आहे का? हे केल्यानंतर माझा काय फायदा होतोय? मी कृष्ण भक्ती दृढतेने करणार आहे का? माझा त्याच्यावरचा विश्वास तर नष्ट होणार नाहीये ना? मी डगमगून तर जाणार नाहीये ना? मी भक्ती तर सोडून देणार नाहीये ना? हे मनाला विचारलं पाहिजे. जर उत्तर हो असेल तर सर्व साधन यशस्वी आहे. परंतु जर ते विरोधी असतील तर आपल्याला या सगळ्यांचा त्याग करायला पाहिजे. आपल्याला उपदेशामृत मध्येच एक श्लोक आलेला आहे. कोणता श्लोक आठवत असेल तर? त्यागात 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 संधी आहे ते तो भगवद्गीतेत आहे. सॉरी उपदेशामृतचा जो श्लोक आहे, मला पण आता श्लोक नाही आठवत आहे, पण त्याचा अर्थ हाच आहे की तुम्ही भक्तीला ज्या गोष्टी पूरक आहेत त्यांचा स्वीकार करा, ओके. आणि ज्या प्रतिकूल आहेत त्यांचा त्याग करा. मग ते कोणी असो, कोणतीही वस्तू असो, व्यक्ती असो, पंथ असो, काही असो. महाराज आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतात आहे की भगवंताकडून मोठ्या गोष्टी मागायच्या नाही, तर प्रेमाने केलेली म्हणजे भगवंत आपल्याकडून मोठ्या मोठ्या वस्तू मला द्या असं म्हणत नाहीये, आणि आपल्यालाही नाही मागायचंय. तर फक्त ते काय म्हणतात, छोटीशी गोष्ट जरी मला दिली तुम्ही त्याचा स्वीकार करता. जनसंघर्ष लौल्यमच्या षड्वीर भक्ती दिनाची विनश्यती. पत्रं पुष्पं फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. तर ते तसं म्हणतात, तर आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. नाम हे सर्व यज्ञांचे सार आहे. भक्ती केल्यावर पुण्य मागे धावत येते. आपल्याला भक्तीच्या मागे नाही जावं लागतं, भक्ती आपल्या मागे मागे धावत येते, पण भक्त कधी पुण्याच्या मागे धावत नाही. म्हणून आपल्याला काय करायला हवं, रोज हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला पाहिजे. भगवद्गीता आणि श्रीमद भागवताचं नियमित श्रवण करायला पाहिजे, जसं आपण करत आहात. प्रत्येक कर्म कृष्णार्पण भावनेने करा. पुण्यापेक्षा भगवत प्रेमाची याचना करा. सेवा हीच जीवनाची खरी कमाई समजा. नेहमी सेवेमध्ये तत्पर असलं पाहिजे. आपल्याला काय दिसेल, कुणी आपल्याला म्हणेल या आणि मला मदत करा, नाही, त्याच्या अगोदरच आपल्याला समजून जात आहे की याला मदतीची गरज आहे, तर आपण त्याला मदत केली पाहिजे. मी अशीच एक गोष्ट काल ऐकली, वाचत होती म्हणा किंवा ऐकत होती म्हणा, काही म्हणू शकतात. त्यात असंच एक गरीब मुलगी, फुल विकणारी,
तिने पाहिलं की जोरदार पाऊस पडतो ना, अशा पावसामध्ये एक व्यक्ती बेशुद्ध होऊन पडलेला आहे, त्याच्या डोक्यातून रक्त वाहत आहे. तिला माहित नव्हतं की तो म्हणजे माणूस कोण आहे आणि काय आहे. तिने फक्त मनामध्ये इन्सानियत आपण जी म्हणतो ना, आणि दुसऱ्याची सेवा करण्याची, त्याला मरणासन्न अवस्थेतून ज- मरणासन्न अवस्थेतून त्याला बाहेर आणण्याची जी सेवा आहे, त्याला वाचवण्याची जी सेवा आहे, त्याला तिने प्राधान्य दिलं व त्याला ती आपल्या घरी घेऊन आली आणि त्याची सेवा केली. तशी आपल्यामध्ये सुद्धा गरज, कुणी आपल्याला बोलवेल याची वाट नाही बघायची, तर आपल्याला आपल्या हाताने जी मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा वेद, यज्ञ, तप आणि दान हे तर महान आहेतच, पण त्यांचा अंतिम उद्देश कृष्ण प्राप्ती पाहिजे. सर्व भक्तीचे फळ साधनांचे फळ आहे. भगवत प्रेम हे जीवनाचे परम ध्येय आहे. कृष्ण प्राप्तीनंतर दुसरे काहीही उरत नाही. आपल्याला जर कृष्ण प्राप्त झाले, जसं ध्रुव बाळांनी काय केलं होतं, राज्यासाठी तपस्या केली, पण ज्या वेळेला कृष्ण त्यांच्या समोर प्रगट झाले, त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, मला काही नको, मला, मी काच शोधत होतो पण मला तर हिरा मिळालाय, मला तर कसलीही गरज नाही. ते महत्वाचं आहे. तेव्हा पुण्य मिळण्यासाठी आपल्याला जगायचं नाही, तर परमेश्वर मिळण्यासाठी जगायचं पण आहे, प्रयत्न पण करायचे आहे. दानाचं फळ भलेही खूप मोठं आहे, ते संपून जाईल. यज्ञाचं फळ पण संपेल, तपस्येचं फळ संपेल. स्वर्गात गेलं तर तिथलं आपलं पुण्य संपलं म्हणजे आपल्याला खाली लोटून दिलं जातं आणि आपण म्हणतो, अरे हा तुटता तार आहे, त्याला आपण प्रार्थना करू की माझ्या इच्छा पूर्ण होऊ देत. पण ते तसं नसतं, तर तो व्यक्ती ज्याचं फळ पूर्ण झालेलं आहे त्याला खाली ढकललं जात आहे आणि मग त्याला परत पृथ्वीवर येऊन परत कार्य करावं लागतंय, परत पुण्य कमवावं लागतं. जोपर्यंत तो भगवंताची शरणागती घेत नाही तोवर त्याची सुटका नाही. म्हणून आपल्याला त्यासाठी प्रयास करायचा आहे. पण कृष्ण प्रेमाचं काय, आता आपण सुरुवात केली, म्हणतात ना की आता आपण सकाळीच ऐकलं की एक नाम, एक वेळेस जरी नाम घेतलं एक वेळेस, तरी आपले सगळे पाप नष्ट होतात. आणि आपण नंतर का घेतोय, कारण आपल्याकडून परत पाप होऊ नये म्हणून आपण सतत नाम घेत राहतोय, त्याच्यात गुंतून राहतोय. आणि जेणेकरून आपल्याला अंत समयी आपल्या तोंडात कृष्णाचं नाम यायला पाहिजे. कृष्णाचं प्रेमाचं फळ हे कधी संपत नाही. जरी आपली तपस्या किंवा आपली साधना पूर्ण नाही झाली, तरी काय, पुढे आपल्याला जन्म प्राप्त होईल आणि तिथं जन्मापासून आपल्याला सगळ्या सुखसोयी, सगळ्या सुविधा निर्माण केल्या जातील आपल्यासाठी, जेणेकरून आपण भगवंताची सेवा करून भगवत धामापर्यंत जाऊन पोहोचूया. तेव्हा आपल्याला प्रार्थना करायची, हे कृष्ण, मला पुण्य नको, प्रतिष्ठा नको, स्वर्ग नको, मला फक्त तुमच्या चरणी निष्काम भक्ती आणि प्रेम द्या. आणि हेच महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचा आहे. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्येच कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. ग्रंथराज भगवत गीता की जय, चैतन्य महाप्रभु की जय, हरिनाम संकीर्तन की जय, जगद्गुरु श्रीला प्रभुपाद की जय, समवेत भक्तवृंद की जय. काही चुकलं असेल तर क्षमा करा. कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद माताजी. जसं आपण इथे पाहतोय, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर 8व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी मृत्यूकाळी भगवंतांचे स्मरण, योग मार्ग, भौतिक योग, भक्ती, आध्यात्मिक जगातील भेद, जीवाच्या अंतिम गंतव्याचे वर्णन केलंय. आणि ह्या शेवटच्या श्लोकामध्ये या सर्व शिकवणीचा सार येतोय. भगवंत सांगतायत की जो मनुष्य या अध्यायातील तत्वज्ञान समजून भक्ती योगाचा स्वीकार करतो, तो वेदाध्ययन, यज्ञ, तपस्या, दान इत्यादींनी मिळणारी सर्व पुण्यफळे सहज प्राप्त करतो आणि त्याही पलीकडे जाऊन परमधाम प्राप्त करतो. म्हणजेच काय, हा श्लोक जो आहे ह्या संपूर्ण अध्यायाचा निष्कर्ष आहे. या श्लोकाचा मुख्य संदेश हाच होता की सर्व प्रकारच्या कर्माची फळे भक्तियोग सहज प्राप्त करतो. म्हणून केवळ त्या फळापर्यंत मर्यादित राहत नाही आपण, तर त्याही पलीकडे जाऊन परमस्थानम भगवंतांचे परमधाम प्राप्त करतो.
आणि हे जे विविध आश्रम होते यांची निर्मिती देखील त्यासाठीच झाली की सर्व व्यवस्थेचा उद्देश हाच की मनुष्याला हळूहळू आध्यात्मिक परिपूर्णतेकडे नेता येण्यात यावे. तर आपण हे खूप चांगल्या प्रकाराने मला समजवलं. आणि मेन म्हणजे परमस्थानम हा शब्द, हा स्थान काय आहे? तर वैकुंठ, गोलोक, वृंदावन किंवा भगवंतांचं जे आपण सनातन धाम म्हणतो ते हा धाम आहे. तर ह्या 8व्या अध्यायाचा आपण पूर्ण आज परिपूर्णता करतोय. योगाचा व्यापक अर्थ आपण समजलाय. आणि आता आपल्याला जे आहे महत्वपूर्ण अंतर्दृष्टी मिळाली आहे इदम विदित्वा, की हे ज्ञान कसं समजायचंय तर भक्तांच्या संगतीत, गुरु परंपरेतून, श्रवणाद्वारे. आणि जेव्हा आपण हे समजू तेव्हा आपले सर्वात मोठं भाग्य ठरणार आहे. तर निष्कर्ष एवढाच की भक्तियोग हा सर्व वैदिक प्रक्रियांचा सार आहे. भक्तियोगाचं खरं वैशिष्ट्य आहे की तो आपल्याला केवळ पुण्य किंवा स्वर्ग देत नाही, तर आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या सनातन धामात नेतो. आणि म्हणूनच भक्ती ही केवळ एक साधना नसून जीवनाची सर्वोच्च सिद्धी आहे. हरे कृष्ण. तर आपण एक छोट्याशा काव्यातनं याचं सार समजून घेऊया. भक्तीचं परमफळ. वेदांचा अभ्यास तपाचा मार्ग, यज्ञदानांचे पुण्य अपार, भक्तीचा एक करणामध्ये मिळते सारे सहज साचार. स्वर्ग सुखे क्षणभंगुर सारी, काळ जिंकतो त्यांचा मान. कृष्ण भक्ती देई जीवाला सनातनाचे परमस्थान. गुरु कृपेचा दीप उजळता भक्त संगे होई ज्ञान. सर्व योगांचा अंतिम निष्कर्ष कृष्णच आहेत परमधाम. नाही पुन्हा जन्ममरण, नाही संसाराची भीती. भक्ती योगाच्या एका स्पर्शे पूर्ण होती जीवाची प्रीती. यज्ञ दान तपसारे मागे भक्ती ठरली जीवनधन. कृष्णच अंतिम ध्येय आपुले, कृष्णच जीवन, कृष्णच गमन. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. आता